काळाची पावले ओळखून नव्या युगाशी नातं जोडूया. जुने विचार मागे सारा, AIच्या युगात पाऊल टाका. संस्कार जुने विचार, नवे प्रगतीचे हेच वारे हवे. नव्या उमेदीने, नव्या आशेने क्षितिजाला गवसणी घालूया. चला नव्या वर्षाचे स्वागत नव्या विचारांनी करूया. तर मंडळी, हे बघा, माझ्या मुलांची अशी गॅदरिंग होती बघा स्कूलची, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. तर त्यांचं आज म्हणजे गॅदरिंगचं थीम होतं AI. तर मग ह्याच्यावर म्हणजे मी थोडंसं बोलू इच्छिते, पण तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तर हे बघा, असे मुलांचे डान्स सुरू होते आणि मी त्यांचे ओरिजिनल सॉंग्स नाही घेतले मंडळी, कारण की यूट्यूबवाला कॉपीराईट देत आहे. त्यामुळं म्हटलं मी अशी बॅकग्राऊंड हलकीशी म्युझिक लावलेली आहे बघा. तर मग हे माझ्या मोठ्या मुलाचा डान्स होता, तो ग्रेड 7मध्ये होता. गलती से मिस्टेक त्याचं सॉन्ग होतं बघा. आणि मग हे अशा प्रकारे म्हणजे डान्स करू लागले होते. आणि माझ्या छोट्या मुलांनी पण डान्स केलेला आहे क्रिकेटवरती. तर ऑलिम्पिक गेम होते सगळे त्यांचे, तर त्यावरती त्यांनी डान्स केलेला होता बघा. तर मग लास्ट परत नंतर सगळ्यांचे डान्स वगैरे झाल्यानंतर हे बघा, सगळे टीचर स्टाफ आणि परत स्कूलचे सगळे त्यांचे क्लास फ्रेंड वगैरे, 10ची मुलं, त्यांचं लास्ट डे स्कूल आहे म्हणून. तर असं मिळून सगळ्यांनी म्हणजे एन्जॉय केला बघा. किती हॅप्पी वाटतं ना हे सगळं बघायला पण, आणि आपण पण त्यांच्यासोबत एन्जॉय करायला, म्हणजे किती छान वाटतं ना आपल्याला पण. तर आपण उगीचच म्हणतो की हे आमच्या काळात वगैरे असं नव्हतं, आताच्या काळामध्ये आहे. तर हे बघा, त्यांच्या स्कूलला 19th म्हणजे इयर्स कंप्लीट झाले होते बघा, आणि त्यांचं 19th ॲन्युअल फंक्शन होतं. तर त्यांनी नाव पण किती छान असं दिलं होतं, नवचैतन्य म्हणून. तर त्याचं मीनिंग मी सांगेलच तुम्हाला पुढे. हे बघा, माझ्या मुलाच्या डोळ्यातली काही झोपच जात नव्हती बघा आज. त्याच्या ॲन्युअल फंक्शनमधली काही मस्ती आणखीन निघालीच नव्हती. ते पांघरून घेऊ झोपू लागला होता सकाळी. तर मग माझं चालू होतं त्याला उठवणं, उठ उठ म्हणून. एक दुसरा उठला होता बघा, छोटा ओम. तर हे बघा, उठून त्याचं आंघोळ वगैरे सगळं झालं पण होतं. आणि मग तो बसला होता त्याचं क्यूब वगैरे खेळत. आता काही त्यांना म्हणजे ॲन्युअल असल्यामुळं स्कूलमध्ये पण काही नव्हतं होमवर्क वगैरे. 4-5 दिवस त्यांची प्रॅक्टिसच सुरू होती, एन्जॉय सुरू होतं क्रिसमसपासून. तर मग आता ते थोडेसे निवांतच होते बघा. मग असो, मग मी म्हटलं चला, आता धावपळ पण नव्हती. मग म्हटलं तोपर्यंत आपण शांतपणे देवाची पूजा वगैरे करून घेऊया. आणि मग धावपळ म्हटली की परत वेगळंच असतं बघा. मग अशा प्रकारे मी देवाची पूजा वगैरे करून घेतली. आणि मग इतकं छान असं प्रसन्न वाटू लागलं होतं. सकाळी सकाळी मनाला एक वेगळीच शांतता पण निर्माण झाली होती. आणि मग देवपूजा वगैरे झाली की म्हणजे सकाळचं माझं एक मनाला वेगळीच फिलिंग येते बघा माझ्या मनाला. आणि माझा दिवस पण छान जातो देवाची पूजा वगैरे केली की. मग म्हटलं आता आपण पुढच्या कामाला पण सुरुवात करावी. आता मुलांना पण आज सुट्टी वगैरे होती. तर म्हटलं चला, मग माझा लहान मुलगा म्हटला की मम्मी आज दाल बाटी वगैरे कर म्हणून. त्यांना पण रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो ना. मग म्हटलं ठीक आहे, मग आज दाल बाटीचा बघा बेत केला होता. आता मी तुम्हाला म्हणजे की सुरुवातीला सांगितलं की माझ्या मुलांच्या स्कूलमध्ये म्हणजे AIची थीम वगैरे होती म्हणून. तर मंडळी, आपण फार मोठ्या चुका करतो बघा आपल्या मुलांच्या बाबतीत म्हणा. ज्या चुका आपल्या बाबतीत झालेल्या आहेत, मला तरी वाटतं की तुम्ही त्या आपल्या मुलांच्या बाबतीत तरी म्हणजे करू नये, असं तरी माझं मत आहे बघा. कारण की म्हणजे आपण प्रत्येक वेळेस आपल्या मुलाला म्हणतो आमच्या वेळेस हे नव्हतं, ते नव्हतं. पण आपल्या काळात वेगळं होतं ना. आता त्यांची जर्नी म्हणजे फास्ट जर्नी आहे बघा मंडळी. तर मग म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं होतं की नाही का, जुने विचार सोडून नवीन AIच्या युगात मुलांना म्हणजे प्रोत्साहन देणे, या विषयावर होतं बघा थोडंसं. म्हणजे कारण की त्यांची कालची गॅदरिंगची जी थीम होती ती तेच होती. तर मग म्हणजे की
आपण पण म्हणजे मुलांना थोडंसं प्रोत्साहन केलं पाहिजे बघा पालकांनी पण. म्हणजे की ज्याप्रमाणे आपल्या आता बघा शाळेला 18-19 वर्षांपूर्वी शाळा सुरू झाली, तेव्हाचे तंत्रज्ञान आणि आजचे तंत्रज्ञान यात जमीन आसमानचा फरक आहे बघा. कारण की म्हणजे की म्हणजे त्या काळामध्ये जे उपलब्ध नव्हतं ते ह्या काळामध्ये म्हणजे आता तरी सध्या उपलब्ध आहे. मग तसंच आपण पण आपल्या मुलांच्या विचारातही फरक असणार ना. म्हणजे की जसं आपण मुलांना म्हणतो, की आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात तसं आहे. यापेक्षा तुम्ही म्हणजे तुमच्या काळात काय शक्य आहे याकडे बघणे म्हणजे गरजेचे आहे ना, की म्हणजे की थोडक्यात बघा एआय म्हणजे पर्याय नाही तर म्हणजे की तो तर ते सोबती आहे म्हणजे एआय ॲज अ टूल नॉट रिप्लेसमेंट म्हणजे की मुलांना समजावून सांगणे आवश्यक आहे, की एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे माणसाची जागा घेण्यासाठी नाही तर माणसाची क्षमता वाढवण्यासाठी आहे. म्हणजे की पालकांनी मुलांना यासाठी प्रोत्साहन द्यावे, की केवळ माहिती मिळवण्यासाठी नाही तर नवनिर्मितीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे बघा. तर म्हणजे नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ओढ कायम ठेवावी लागते. तुम्ही सतत आपल्या जुन्या विचारांमध्येच कायम गुंतून राहणार तर तुम्ही म्हणजे त्यातून बाहेरच पडणार नाही ना. आता नवनवीन मोबाईल फोन आलेले आहेत. जणू की तुम्ही एक उदाहरणच घ्या ना. आता मोबाईलला आपल्याला अपग्रेड करायचा असेल तर तो म्हणजे 24 तासाच्या आत नवीन मोबाईल अपग्रेड होतो बघा. आणि आपण म्हणजे आणखीन 90च्या काळामध्येच जगत आहोत, की आमच्या काळामध्ये प्रत्येक वेळेस आपण मुलांना म्हणजे उदाहरण देतो, की मुलं आपल्याला काहीतरी नवीन सांगायला जातात आणि आपण त्यांना म्हणतो, की आमच्या काळात बाबा हे नव्हतं बाबा, आम्हाला हे जमत नव्हतं. म्हणजे आमच्या आई आम्हाला हे करू दिलं नव्हतं. अरे पण आपल्या वेळेस नव्हतं तर मग तुम्ही आता तुमच्या मुलांना म्हणजे नका तुम्ही ते बंधनं लावूत, असं तरी म्हणजे मला म्हणायचं होतं बघा. कारण की हा माझा कालच्या गॅदरिंगमधला तरी अनुभव आहे. म्हणून म्हटलं मी मंडळी तुमच्यासोबत शेअर करावा. तर म्हणजे की आता तुम्ही म्हणताल जुने विचार सोडूनच द्यायचे का वगैरे आणि मग हे काय सांगत आहे. तर म्हणजे मंडळी मला तसं त्या दृष्टीने मला तुम्हाला म्हणायचं नव्हतं. तर म्हणजे बघा जुने विचार सोडणे म्हणजे संस्कार सोडणे नव्हे किंवा मग शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणा हे विचार जुने होत नाहीत. पण फक्त ते मांडण्याची पद्धत बदलते, की म्हणजे की आपण म्हणतो की पूर्वी पाठांतर महत्त्वाचे होते बघा. आपण रट्टा मार म्हणजे साधे आपण टेबल जरी पाठ करायचे असले तर आपण ते टेबल सतत कंटिन्यू एखादं उदाहरण की आपली शाळा सुटली की आपल्याला म्हणजे शाळा सुटायच्या एक 5 मिनिटं तरी अगोदर बघा आपल्याला बे क बेपासून सगळे टेबल म्हणायला लावायचे. पण आत्ताच्या विद्यार्थ्यांना म्हणजे ते नाही आहे ना, तर आपण त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही टेबलच पाठ करा किंवा शुद्धलेखनच काढा किंवा आणखीन काही इतर त्यांच्या जे स्कूल रूटीनमध्ये आहे बघा. तर मग म्हणजे मला काय म्हणायचं आहे की त्यांना तुम्ही योग्य प्रश्न विचारणे महत्त्वाचे झाले आहे बघा. आजकालच्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आजकालच्या पालकांची मोठी एक जबाबदारीच आहे म्हणजे विद्यार्थी सांभाळणं तरी मला तरी असं वाटतं बघा. माझं तरी मत आहे. तर म्हणजे की आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो की जग बदलतंय पण जग बदलतंय पण तुम्ही बदल आणि आम्ही तुला या बदलात म्हणजे साथ देऊ. हे वाक्य म्हणजे सगळ्यासाठीच आहे बघा. कारण की म्हणजे की जसं की जग आता पुढे चालत म्हणजे पुढे जात आहे. आता रील्सचा जमाना आलेला आहे. पण आपण त्यातूनच विद्यार्थ्यांना बाहेर काढतो बघा, की मोबाईल बघू नको किंवा टीव्ही बघू नको. असं होईल, तसं होईल. अरे पण असं नाही की त्याचा वाईट ह्याच्यासाठीच म्हणजे वापर होतो किंवा आणखीन काही. पण तुम्ही म्हणजे त्यांना योग्य त्यांना हे द्या ना, की तुम्ही त्यांना सकारात्मकतेने म्हणजे कसा मोबाईल यूज करायचा, मोबाईलमध्ये तुम्ही नेमकं काय बघायचं किंवा तुम्ही कशाप्रकारे मोबाईल हाताळायचा, तुम्ही ह्याच्या पद्धती त्याला शिकवा ना. तुम्ही त्याला असं म्हणू नका, की नाही किंवा तू मोबाईलच बघायचा नाही, मोबाईल डोळ्यासाठी चांगला नसतो. पण आजकालचं युगच हे सगळं मोबाईलवरती झालेलं आहे. अरे तुम्ही
साधं मुलांचा मोबाईल जरी सोडायचा म्हणला तर तुम्ही म्हणजे YouTubeला विचारतात, की मोबाईल कसा लहान मुलांचा मोबाईल सोडण्यासाठी उपाय सांगा वगैरे अशातला भाग आहे ना. मग आपणच पालक म्हणजे स्वतःहून असं जर करत असेल, तर आपण आपल्या मुलांना म्हणजे कसं तुम्ही थांबवू शकताल असं तरी मला म्हणायचं आहे. ह्यालाच तर AI म्हणतात ना. मग तुम्ही सांगा त्यांना आज स्कूलच्याच म्हणजे स्कूलचं जे माध्यम आहे त्या माध्यमातूनच त्यांना म्हणजे डिजिटलकडे जाण्याचं एक कसं शिकवलं जातं. तर त्यामुळंच तर ना मग मंडळी तर आजकालचे इंजिनिअरिंगचे पण विद्यार्थी जे आहेत बघा त्यांचं पण सगळं म्हणजे कॅम्प्युटरवरच चालतं. तर मला तरी असं वाटतं बघा, तर तुम्ही माझ्या मताला किती म्हणजे सहमत आहात 100% पैकी? तर मला तरी असं वाटतं, की नाही आपण म्हणजे आपल्या मुलांना नवीन ह्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे. त्यांना मागे खेचलं नाही पाहिजे. ठीक आहे, आता आपल्या काळामध्ये नव्हतं आपण मान्य केलं. पण आपणही त्यांच्यासोबत बदलायला पाहिजे. आपणही त्यांच्या म्हणजे आता त्यांच्या काळानुसार आपण चाललं पाहिजे बघा. मला तरी असं वाटतं. तर मंडळी तुम्ही पण माझ्या म्हणजे ह्या विचारांना सहमत आहात का? तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्या मुलांची गॅदरिंग कशी वाटली, त्यांची थीम कशी वाटली आहे आणि त्यांच्या स्कूलचं ऑर्गनाइज कसं वाटलं आहे, मला हे पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे जर काही नवीन आयडिया असतील तर ते पण सांगा मंडळी. तर मग हे बघा माझी अशी दाल-बाटी वगैरे झाली होती. तर माझ्या लहान मुलाला सुट्टी असली की असं वाटतं की मम्मीनं सतत त्याच्यासोबतच राहावं बघा. तर तो मला कसं कामासाठी म्हणजे हेल्प करत होता किचनमध्ये. तर त्याला वाटतं की सुट्टीच्या दिवशी मम्मीने आमच्यासोबत टाईम स्पेंड केला पाहिजे. तर तो झालेले बेसिनमधले भांडे गोळा करून बाहेर ठेव किंवा मग आता मला वरण फोडणी टाकायचं होतं बघा. तर त्यांनी मला म्हणजे सगळं हाताखाली मदत केली बघा. कांदा, टोमॅटो म्हणजे कट करून वगैरे दिला. खरंच म्हणजे मला असं एवढं कौतुक वाटतं ना, की मुलांकडे बघितल्यानंतर म्हणजे आपण त्यांच्या वयामध्ये ज्यावेळेस होतो, त्यावेळेस म्हणजे आपल्याला एवढी समज नव्हती बघा. आपण म्हणजे इतकं करत नव्हतो. जे आपल्या आईनी वगैरे स्वयंपाक बनवलेला असायचा, आपण तोच घेऊन म्हणजे जेवण वगैरे करायचो बघा. तर आजकालच्या मुलांना म्हणजे इतकी त्यांचं माइंड फ्रेश असतं बघा. तर म्हणजे ते आपल्या पुढचाच विचार करतात. आता आपल्याला पुढं काही करायचं असेल, तर ते अगोदरच आपल्याला म्हणतात, "आण मम्मी मी करून देतो. आण मम्मी मी हे चिरून देतो तुला. वरण फोडणी टाकायचं आहे का?" किंवा मग आता हा बघा दुसरा पण माझ्या साईडला येऊन थांबलेला आहे. तर तो पण मला म्हणतो, "आण मम्मी मी दाल-बाटी कट करून देतो." तर म्हणजे एवढं आजची पिढी पुढे गेलेली आहे बघा. तर आपणही त्यांच्यासोबत पुढे जायला हवं आणि आपणही त्यांच्यासोबत सामील व्हायला पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे बघा. त्याशिवाय पण आपले मुलं घडत नाहीत आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते बाहेर निघत नाही बघा, असं तरी मला वाटतं. आपण त्यांना उगाच अडवून धरून काही उपयोग नसतो. त्यांना जायचं असतं एका साईडने आणि आपण त्यांना जबरदस्तीने म्हणतो, "नाही तू हेच केलं पाहिजे." आता समजा त्यांना एखादा विषय हार्ड जात असेल, तर आपण त्यांना म्हणतो, "नाही तू त्याच सब्जेक्टचा अभ्यास कर" वगैरे. तर असं म्हणून तरी जमत नाही ना. तर मंडळी तुम्हाला हे माझं मुलांच्या बाबतीतलं मत कसं वाटलं आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी खरंच तुमची खूप आभारी आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब जरूर करा आणि मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.